गणना याचा 6 अध्याय 24 वचन. परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. आजच्या या सुंदर दिवसासाठी किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी. हो, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे रक्षण करो. यस, आपण या वचनाला रिसीव करूया इन द नेम ऑफ जीसस. की परमेश्वर आपल्याला काय सदैव हा आशीर्वाद देतो आणि आपले तो संरक्षण नित्य नियमाप्रमाणे करत असतो. आपण परमेश्वराला हाक जरी नाही मारली तरी परमेश्वर आपले रक्षण करतच असतो, कारण परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. प्रियांनो, आपण परमेश्वराच्या काय आहोत? हृदयाचे तुकडे आहोत. एकदम हृदयाच्या जवळ आहोत आपण. त्यामुळे परमेश्वर आपल्याला खूप प्रीती करतो आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला काय सदैव आशीर्वाद देत असतो. त्यामुळे आपण या जगिक जीवनामध्ये न अडकून राहता, न फसून राहता परमेश्वराच्या चरणी आपण लीन आणि नम्रतापूर्वक जाणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद आपण घेतले पाहिजे. प्रियांनो, एखाद्या वेळेस आपण घाई गडबडीमध्ये प्रार्थना न करता घराच्या बाहेर जरी पडलो तर आपल्याला माहीत नसतं की अकस्मात काय संकट आपल्यावरती ओढावणार आहे आणि त्या क्षणाला जेव्हा अशी घटना घडून जाते आणि आपण थोडक्यात बचावले जातो तेव्हा आपण परमेश्वराला तिथे स्मरण करतो. तर ही योजनासुद्धा परमेश्वराचीच असते, कारण परमेश्वर काय आपले सदैव काय संरक्षण करत असतो. परमेश्वर हा 24 तास आपल्यावरती नजर लावून आहे. त्यामुळे आपण परमेश्वराच्या निगराणीमध्ये आहोत. तर आपणही परमेश्वराला काय केलं पाहिजे? मान सन्मान आदर तर दिलाच पाहिजे, पण परमेश्वराचा निरंतर धावासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रियांनो, कारण परमेश्वर खूप महान आहे, सामर्थ्य आहे आणि हे जे परमेश्वराचे एक एक वचन जे आहेत ते वचन आपण ग्रहण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ते वचनावरती आपण चालणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सर्वात परमेश्वराने मनुष्यावरतीच अधिक प्रीती केलेली आहे आणि मनुष्यालाच परमेश्वराने त्याच्या प्रतिकृतीचं बनवलेलं आहे. तर फक्त बनवून नाही सोडलं प्रियांनो, तर आपल्यामध्ये स्वतःचा श्वास हा फुंकलेला आहे. एका ठिकाणी वचन हे सुद्धा सांगत आहे की परमेश्वर हे आपलं जे शरीर आहे हे परमेश्वराचं मंदिर आहे. तर याला आपण काय पवित्र ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आपण या वचनाला रिसीव करूया. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण निरंतर परमेश्वराचा काय धावा करूया आणि जे परमेश्वराकडनं येणारे आशीर्वाद आहेत ते आपण मिळवत राहूया. प्रियांनो, कारण परमेश्वर सदैव हा आपल्यासाठी आशीर्वादच देणारा आहे. तर आपण ह्या वचनाला ग्रहण करू आणि छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुला धन्यवाद देते माझ्या राजा. ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू सदैव आम्हाला आशीर्वाद देत राहतोस माझ्या बाबा. हो परमेश्वरा, तू आमचं सदैव संरक्षण करतोस माझ्या राजा. त्याबद्दल तुझे कोटी 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 धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, हे जगिक जीवन जगत असताना माझ्या राजा आमच्याकडून काही चूक भूल होत असेल माझ्या बाप्पा, त्याबद्दल क्षमा मागतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझ्या वचनावरती चालण्यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या आबा. आम्ही चलते फिरते बायबल बनावं असं तू आम्हाला सामर्थ्य आणि शक्तीने भर माझ्या राजा. हो परमेश्वरा, परत एक वार बाबा हा दिवस दाखवलास त्याबद्दल तुमच्या आभार उपकार मानते माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हातात सोपवते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.